आंतरराज्यीय तस्करांकडून 2,39,00,000चा गांजा जप्त. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व बारामती शहर पोलिसांची कारवाई. आंतरराज्यीय गांजा तस्करांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच बारामती शहर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 2,39,00,000 रुपयांचा 634 किलो गांजा जप्त केला. या टोळीने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात गांजा विक्री केली आहे. आरोपींकडून गांजासह कार तसेच अन्य वस्तू असा 3,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. समाधान धर्मराज गायकवाड वय 29, विकी उर्फ पप्पू कांबळे वय 32, प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे वय 29, प्रिन्स कुमार मुन्ना सिंग वय 22, राहुल कल्याण गोरे वय 27 तसेच हुसेन सुखदेव लष्करे वय 35, आदित्य विकास शिंदे वय 20, जॉकी माझी आणि युवराज ज्ञानेश्वर दुर्गे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विकी कांबळे हा मुख्य सूत्रधार आहे. आरोपी जॉकी माझी हा मूळचा ओडिशाचा आहे. आरोपी प्रिन्स हा मूळचा बिहारचा आहे. आरोपी माझी याच्या मदतीने कांबळे आणि साथीदारांनी छत्तीसगडमधून गांजा आणला होता. पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात त्यांनी गांजा विक्री केली होती. बारामती परिसरात त्यांनी गांजा साठवून ठेवला होता. आरोपी लष्करे, शिंदे, दुर्गे हे कोथरूड परिसरात राहिला आहेत. आंतरराज्यातील गांजा तस्करी करणारी टोळी पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या गांजा विक्रेत्यांना गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली. आरोपी सिंग आणि कांबळे हे 2 कारमधून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पंढरपूर फलटण मार्गावर पोलिसांनी सापळा लावला. एक कार सांगलीकडे गेली. त्यानंतर याबाबतची माहिती सांगली पोलिसांच्या गुन्हे शाखेला देण्यात आली. पोलिसांनी सापळा लावून 2 कारला अडवत आरोपींना अटक केली. नशामुक्त बारामतीसाठी बारामती पोलीस हे नेहमीच प्रयत्न करत असतात. फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला आपल्याला जवळपास 478 किलो गांजा हा बारामतीमध्ये सापडला होता. त्या अनुषंगाने आपण संपूर्ण टीम लावून त्यामध्ये प्रयत्न करत होतो. जवळपास 1 महिना आम्हाला आरोपी शोधण्यामध्ये गेला. तर हे सगळं करत असताना ज्या 2 टीमा, एक LCBची टीम आणि एक बारामती शहर पोलीस स्टेशनची जी टीम होती, त्या टीमने मेहनत करून CDR काढून डम डाटा काढून या सगळ्यांचं ॲनालिसिस करून या सगळ्यांचं कनेक्शन आपण समोर आणलं. त्यामध्ये बारामतीमधले आपण पहिले एकूण 4 आरोपी आणि नंतर 3 आरोपी असे एकूण 7 आरोपी असे आपण अटक केले होते. त्यानंतर 22 तारखेला बारामतीमध्ये पुन्हा एकदा अशी माहिती मिळाली की एक इनोवा गाडी 23 काहीतरी गांजा घेऊन बारामतीकडे येत आहे. त्या अनुषंगाने LCBची टीम सोबत बारामती शहरची टीम यांनी पाठलाग केला असता ती इनोवा गाडी आपल्याला ताब्यात भेटली. त्यामध्ये 23 किलोचा गांजा आपल्याला भेटला आणि त्यातला जो आरोपी आहे तोही आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे. सोबतच या मागची अजून एक साखळी जी होती ती सांगली पोलिसांची होती. सांगली पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस या दोन्ही टीमने मिळून एक आंतरराज्य जे काही गांजा तस्कर आहेत या तस्करांची टोळी आपण ओपन केली होती. यामध्ये आपल्या बारामती शहरामधला विकी कांबळे हा मुख्य सूत्रधार आहे. या विकी कांबळेने ओरिसामधून गांजा मागून तो बारामतीकडे आणि पुढे इतर जिल्ह्यामध्ये तो गांजा घेऊन जात असे. त्यामध्ये पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, असा हळूहळू तो माल पुढे पुरवत असायचा. आणि जशी आपण बारामतीमध्ये नाकाबंदी चालू केली होती त्या नाकाबंदीमध्ये घाबरून त्यांनी जो 478 किलोचा गांजा बारामतीमध्ये सापडला होता तो तिथे त्यांनी उतरवला होता घाबरून, आपण सापडू नये म्हणून. आणि त्या अनुषंगाने आपली ती सर्वात मोठी कारवाई झाली होती. यामध्ये ओरिसा राज्यातील एक जॅकी माझी उर्फ JK या नावाचा जो मुख्य आरोपी आहे की जो तिथे पुरवठा करतो त्याच्या मागे आता आपण टीम लावलेले आहेत. संपूर्ण पुणे ग्रामीणची LCBची टीम, बारामती शहर एकूणच बारामती डिव्हिजनची टीम यामध्ये काम करत असून इतर आरोपीसुद्धा आपण ताब्यात घेणार आहोत. आजच्या घडीला विकी कांबळे जो मुख्य सूत्रधार आहे आपल्या गुन्ह्यातला तो सांगली पोलिसांच्या ताब्यात आहे. कारण की त्यांनी जवळपास तिथे 5 ते 6 गाड्या उडवत
जवळपास गाडी पेटून देण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केला होता, पण आपल्या LCBच्या टीमला आणि बारामती शहर पोलिसांची टीम आणि सांगली पोलिसांची टीम त्याला थांबवण्यात यश प्राप्त झालं आणि आपण सध्या तो सांगली पोलिसांच्या ताब्यात आहे. एकूणच ही जी सर्वात महत्त्वाची कामगिरी आज झालेली आहे त्यामध्ये पुणे ग्रामीण बारामती शहरातील चिवडशेट्टी PI चिवडशेट्टी यांची टीम आणि LCBचे सकपाळ साहेब APS सकपाळ साहेब यांची टीम यांनी खूप छान कामगिरी करून नशामुक्त बारामतीसाठी आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. यानंतर मला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगावीशी वाटते की आपण आजपासून ड्रग मुक्त बारामतीसाठी शक्ती अभियानचं अजून एक पाऊल पुढे टाकत आहोत आणि शक्ती अभियानचा नंबर आपण ड्रग्स फ्री बारामतीसाठी उपयोग करून घेणार आहोत. त्यामध्ये जो शक्ती अभियानाचा नंबर आहे त्या नंबरवर आपण कुठे गांजा भेटत असल्यास बारामतीमध्ये किंवा गांजाची काही माहिती असल्यास ड्रगची काही माहिती असल्यास आपण त्यावर मेसेज करावा, कॉल करावा, जेणेकरून आम्हाला ती माहिती प्राप्त भेटेल. आतापर्यंत आपण शाळेकरी मुला आणि ज्या महिला आहेत त्यांना टार्गेट केलं होतं की त्यांना आपण कायद्यामध्ये संज्ञान करून ते त्यांचे गुन्हे घडणार नाही यासाठी आपण प्रयत्न करत होतो. पण आता आपण नशामुक्त बारामतीसाठी सुद्धा शक्ती अभियानचं विस्तार करून आपण जास्तीत जास्त हे ड्रग पूर्णपणे फ्री कसं होईल यासाठी आपण 100% बारामतीतून ड्रग्स हा प्रकार घालवून यासाठी मला तुम्हा सगळ्या पत्रकारांची खूप गरज आहे. मागच्या ज्या 478 किलो गांजामध्ये एका जवळच्या पत्रकाराची आम्हाला खूप मदत झाली होती, त्याप्रमाणेच पत्रकारांनी पुढे येऊन आम्हाला यामध्ये मदत करावी. आपण सगळे मिळून बारामती पूर्णपणे ड्रग फ्री करू आणि नशामुक्त राहून बारामती जी स्वच्छ सुंदर आहे त्याचं जे लौक्य आहे आणि जे अजितदादांचं जे स्वप्न होतं बारामतीचं ते आपण सगळे मिळून एकत्र पूर्ण करू ही आशा व्यक्त करतो. आणि सर्व बारामतीकरांना मी आश्वासित करतो की बारामतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रग सेवन आपल्याकडे आपण खपवून घेणार नाही. जे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने कायदा हातात घेऊन ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न करतील आणि बारामतीची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई आणि कडक शासन करण्याचा आमचा मानस हा माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सर, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर, आम्ही सर्व टीम मिळून यामागे काम करणार आहोत. सोबतच आमच्यात संपूर्ण DB स्टाफ असेल, LCBची टीम असेल, आम्ही यामध्ये बारामतीसाठी पुढे येऊन नशामुक्त बारामतीसाठी पूर्णपणे आम्ही तयार आहोत. यासाठी आपण सगळ्यांनी एक पाऊल पुढे येऊन आम्हाला मदत करावी ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.